नमस्कार, श्री स्वामी समर्थ। माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। श्रीपाद श्री वल्लभ हे कोण होते? तर ते दत्तात्रेयांचे पहिले पूर्ण अवतार मानले जातात। यांचा जन्म 1320 साली अपराजित नगर, आंध्र प्रदेश येथे झाला। जन्मताच त्यांच्यात अद्भुत दिव्यत्व प्रकट झाले होते। त्यांना बालपणापासूनच संन्यास घेण्याची ओढ होती। वयाच्या 16व्या वर्षीच त्यांनी संन्यास घेतला आणि अध्यात्म प्रवास सुरू केला। एका ब्राह्मणास जन्मताच कोढ होतं। सर्वजण त्याच्याकडे घृणाने बघत होते। तो श्रीपादांच्या चरणी शरण आला, त्यांची सेवा केली। काही दिवसात त्याच्या शरीरावरील कोढ नाहीसे झाले। या घटनेने परिसरात खळबळ माजली। एका गरीब शेतकऱ्याच्या मुलाला सर्पदंशाने त्याचा मृत्यू झाला। त्या बाळाला श्रीपादांनी स्पर्श केला आणि तो जिवंत झाला। हा चमत्कार संपूर्ण गावभर पसरला आणि आजही ही गोष्ट लाखो लोकांमध्ये पसरली आहे। श्रीपाद श्री वल्लभांच्या पादुकांचं स्थळ म्हणजे कुरवपूर हे स्थान। इथे हजारो भक्तांचे चमत्कारिक अनुभव आहेत। जेथे श्रद्धा तिथे श्रीपाद अशी लोकांमध्ये श्रद्धा निर्माण झाली आहे। लोकांना तात्काळ देवाच्या चमत्कारांची उदाहरणे हवी असतात। श्रीपादांचे चमत्कार सहज समजणारे आणि हृदयाला भिडणारे असल्याने लोक मोठ्या प्रमाणामध्ये अनुभव घेतात। श्रीपाद वल्लभांच्या नावाचा जप केल्याने माझी इच्छा पूर्ण झाली।